आपण शब्दसिद्धी पाहणार आहोत. त्यातलं तत्सम शब्द याबाबत सर्वप्रथम पाहू. सिद्ध म्हणजे काय हे पाहू. शब्द जसा आहे तसाच त्याच्या भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द असे म्हणतात. तत्सम संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आलेल्या शब्दाला तत्सम शब्द असे म्हणतात. प्राणी, श्रुती, संधी, समर्थन, परंतु, पक्षी, चंचू, धर्म, क्षितिज, त्यानंतर बघा हेतू, धरणी, पुत्र, अतिथी, प्रसाद, जननी, मधु, वायू, जननी, मुख, तम, गुरु, अंध, जीवन, द्विज, प्रीती, धातू, युग, संस्कार, देव, यद्यपि, आल्हाद, गिरी, दास, पृथ्वी, ध्वनी, विष, सत्य, प्रभूती, विद्वान, अश्रू, विद्यार्थी, धाम, ग्रंथ, यथामथी, पती, सूर्य, समिती, पुष्प, स्वामी, कौमुदी, धूल, भूगोल, भीती, भूमी, भूमिती, नेत्र, विष्णू, भगवान, वरुण, मंत्री, हरी, घट, संथ, क्षिती, प्राण, विभूती, जल, युक्ती, मुकुट, स्नायू, ग्रह, कृष्ण, शत्रु, प्रहार, रती, कर, प्रतिमा, शक्ती, मूर्ती, कर्म. हे काय आहेत? तत्सम शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो. संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. लक्षात ठेवा. कुसुम, पत्नी, भगिनी, पिता, वाणी, शिष्य, बिंदू, कोमल, चतुर, नयन, पुरुष, सत्कार, वेन, शशी, तथापि, अग्नि, सेतू, जन्म, कटु, वृक्ष, कुल, भय, भिक्षु, आदित्य, सेना, दानव, क्रांती, ईश्वर, सरिता, धन, कन्या, श्रम, सृष्टी, कीर्ती, उत्सव, गौरी, बंध, चक्र, कवी, ज्ञान. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की तत्सम शब्द कसे असतात. संस्कृतमधून जशाल तसे जे येतात त्यांना तत्सम असे म्हणतात. लक्षात ठेवा. आणि असे शब्द तुम्हाला परीक्षेमध्ये कायम विचारले जातात. आणि इथून पुढे विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द तुम्ही कानामध्ये हेडफोन घालून ऐकू शकता. कारण हे जे शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यानंतर पाहू आपण तद्भव शब्द. काही शब्द संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्या शब्दाच्या मूळ रूपात काही बदल होतात. त्या शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. मराठी आणि संस्कृत असं रूप आहे त्याचं बघा. माकड, मरकट, घास, ग्रास, घडा, घट, मऊ, मृदू, काम, कर्म, वीज, विद्युत. त्यानंतर बघा व्याघ्र, वाघ, तहान, तृष्णा. पुन्हा आगपासून अग्नी, बहीणपासून भगिनी, धूरपासून धूम्र, निळापासून नील, मेहूनपासून मिथुन, ऊनपासून उष्ण, वाढपासून वृद्धी, टाकपासून तर्क, शिळापासून शिला, बळपासून बल, वनपासून वर्ण, कमळपासून कमल, साखरपासून शर्करा, चोंचपासून चंचू, स्वर्णपासून सोने, मातीपासून मृदा, कोमलपासून कोवळा, मुष्टीपासून मूठ, पश्चाताप, सासूपासून स्वरसू, हत्तीपासून हस्तीन, ग्रहपासून ग्रह, पर्णपासून पान, ग्रामपासून गाव, काचपासून कार्य, कर्णपासून कान, देवालय देऊळ, भाऊ भ्राता, अरण्यापासून रान, दुग्धपासून दूध, पुष्पपासून फूल, मक्षिकापासून माशी, दीपपासून दिवा, हस्तपासून हात, सर्पपासून साप, चर्मपासून चामडे, बाहूपासून बाही, तैलपासून तेल, अश्रूपासून आसू, वाणीपासून वाण, राज्ञीपासून राणी, कृष्ठपासून पाट, चक्रपासून चाक, शालापासून शाळा, कलशपासून कळस,
श्वशूर पासून सासरा, पुत्र पासून पूत, गंधर्व पासून गाढव, पद पासून पाय, रिक्त पासून रीता, वंध्यापासून वांज, अंजली पासून ओंजळ. आता त्यानंतर देशी शब्द अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. जे शब्द मूळ मराठीतच तयार झालेले आहेत अशा शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. चोर, झोप, चिखल, पीठ, कचरा, गुडघा, डोंगर, लुगडे, लाकूड, चिमणी, मळकट, पोट, उजेड, बोका, पीठ, रेढा, काबाड, डोके, खुळखुळा, हाड, दाट, घोडा, ओठा, झाड, राघू, वांगे, वारकरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, वारकरी सुद्धा शब्द हा मराठीतूनच आलेला आहे. दगड, पोवाडा, हत्यार, रेडा, डोळा, बारी, पाडस, पेंडी, लोटी. त्यानंतर बघा उडी, पायरी, उन्हाडकी, मोर, खुळा, चढ, ढेकूण, टपोरे, बाजरी, धोंडा, कंबर. मराठीत रूढ झालेले इतर भाषातील शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात. पडवल, कानडी शब्द बघा. पडवळ, गिंडी, आवळा, चाकरी, चिमटा, पेटी, पगडी, भाकरी, गुढी, बिढार, अक्का, हंडा, कुंची, नैवेद्य, कैवार, गाजर, उडीद, गाडगे, परडी, कोरडा, चिरगुट, बोन, विळी, चिंधी, नथ, कोशिंबीर, चंबू, अण्णा, शिकेकाई, खोबरे, बांगडी, डोसा, ताई, भांडे, चिंच, खोली, उत्तप्पा, अडकित्ता, काठी, तांब्या, शिंपी, भंगार, खलबत्ता, गाल, झुरळ, मुरकुंडी, कडबोळी, लवंग, दोडकी, तूप, बांबू, केळवणे, गुंडी आणि विठोबा. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तूप हा शब्द कशामध्ये आलेला आहे, तर हा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा कानडीमध्ये आहे. तुम्हाला तिकडे गुजरातीमध्ये घी दाखवून देतो मी पुढे तुम्हाला. बघा त्यानंतरचा प्रश्न बघा. बांबू, केळवणे, गुंडी, विठोबा, छटाक, कांबळे, किल्ली, प्रभाव. आता त्यानंतर आपल्याला पाहिजे गुजराती शब्द. बघा इथे घी सुद्धा तुम्हाला दिसत असेल. जसं तूप हे कशात आहे, कानडीमध्ये आहे, घी हे गुजरातीमध्ये आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. त्यानंतर बघा इजा, जेमतेम, नानवठी, खुश मिजाजी, मलमपट्टी, दादर, नानावटी, भिशी, घी, शेट, डबा, सदरा, नवलकथा, मावा, लागवड, रिकामटेकडा, मथळा, खरा, गरबा. हे सर्व शब्द कुठे आलेत, गुजरातीमध्ये आलेले आहेत. बरकत, चरखा, बरकत, दमनी, खेडूत, सुतरफेणी, खादी, ढोकळा, खमन, दलाल, डांगर, परिहार, ढोकळा, माळा, गाठीशेव, हरताळ, छोकरा, घर जमाई, गिलके, हवेली, अफरा तफर. हे सर्व शब्द कशात आलेले आहेत मित्रांनो, तर ते गुजराती भाषेतून मराठीत रूढ झालेले शब्द आहेत. त्यानंतर इंग्रजी शब्द बघू आपण. सायन्स, बॉल, स्टाईल, टीव्ही, आईस्क्रीम, लायब्ररी, सिनेमा, पेपर, टेज, कॉमेट्री, कोर्ट, स्टेशन, डॉक्टर, फॅन, बूट, नोटबुक, गव्हर्नमेंट, ट्रिप, कम्प्युटर, माईक, कोड, स्टाफ, फी, कप, पार्सल, कॉलेज, टेलिफोन, टेनिस, सर्कस, एजंट, कॅसेट, गाईड, मॅगझिन, फाईल, ऑफिस, डिग्री, हॉस्पिटल, रेडिओ, मास्टर, सायकल, मीटिंग, पेन्सिल, पेंट, बस, बॅट. हे सर्व शब्द कशात आलेत, इंग्रजीमधून मराठीत रूढ झालेले शब्द. त्यानंतर हिंदीमध्ये डाक, रिश्वत, प्रबंध, अक्कल, रिश्ता, तंदुरुस्ती, मोतीचूर, बासुंदी, गल्ली, जुता, राह, चांबडी, थैली, चालचलन, चपाती, धोती, नाम, चौक, कारवाई, खराब, भरोसा, टक्कर, घबराट, करोड़, दाम, कक्षा, और, दिल, चाचा, शाक, सब कुछ, भाई, बुखार, बात, चुपचाप, किसान, मतलब, क्रूरता, फेरफटका, जमाव, पक्का, बच्चा, छात्र, रसोई. त्यानंतर पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द. बम, फणस,
पालटून पिस्तूल, नाताळ पपई बादली हापूस, बटाटा साबुदाणा कोबी रोटी, मेज साबण अननस सिरपेच, मेस्त्री कर्नल पिंप लवाद, पुरावा बटवा तुरुंग बायको, चावी इस्त्री बिजागरी भोपळा, फलटण काडतूस पगार बतेला, बूच अलमारी कमांडर बिस्किट, पाव काजे बटवा परात पीप, टोपी तिजोरी, तंबाखू कंपू, पेरू कपू, पैसा पायरी चेपे. फारसी शब्द बघा. सरकार पेशवा, दोस्त हंगामा खुराक, पैदा पोशाख दिरंगाई, शादी आसामी, खबरदार महिना गरीब. तर विद्यार्थी मित्रांनो पारसी बघा, पारशीमध्ये शब्द विचारले जातात. आता इथे गरीब हा शब्द सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे, खूप वेळेस विचारलेला आहे. त्यानंतर तारीख शब्द खबरदार, फडणवीस एक शब्द काय विचारला जातो याच्यातला, बाग तनखा, पीकदानी खुमारी, पालखी दस्तूर शहनाई सामना, जहांगीर पौलाद, अत्तर लष्कर, हकीकत अबकारी, पेशा अब्रू हमेशा, रवानगी तोप पायमल्ली. त्यानंतर खाना नजराना बगीचा डौल. अरबी शब्द बघा, फलाना मेहनत साप मौज मजलिश खर्च, जाहीर फाजील सरबत जाहीरनामा, कर्ज नजाकत गमजा, माल पैज बिस्मिल्ला उर्फ तबला जमात अलग, हुकुम इनाम करार ताजीम तालीम, वफादार बातमी खजील खासा तलाक मजूर, कलम अर्ज जमीन, कानात शान तारीफ व मोताद. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या सेशनमध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, त्यानंतर परभाषीयमध्ये अरबी शब्द, फारसी शब्द आणि गुजराती पोर्तुगीज शब्द आपण पाहिलेले आहेत आणि इंग्रजी शब्द हिंदी शब्द तर आपण पाहिलेलेच आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे शब्दसंग्रह आपण वेळोवेळी पाहत जाणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.